गणपती बाप्पांचे विसर्जन 16 तारखेला करायचं का 17 तारखेला? अनंत चतुर्दशी ही 2 दिवस आलेली आहे आणि चतुर्दशीच्या दिवशीच पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या बरोबरच भद्राचे सावट त्याच्यावर आहे. त्यामुळं गणपती बाप्पांचे विसर्जन आपण कधी करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील गणपती बाप्पांच्या विषयीची पूर्ण माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, तर ते तुम्ही व्हिडिओ अवश्य पहा. तर ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांचं आगमन केलं, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला आपण गणपती बाप्पांचं आगमन करत असतो आणि अनंत चतुर्दशी दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो. तर आपण माझा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आगमनाचा, त्यामध्ये मी पूर्ण अगदी व्यवस्थित वेळ सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर आता आपण गणपती बाप्पांचं आगमन व्यवस्थित केलं आहे, चांगल्या वेळेत केलं आहे. गणपती बाप्पांची सेवा आपण 10 दिवस केलेली आहे आणि आता गणपती बाप्पांचं विसर्जनसुद्धा आपण योग्य दिवशी योग्य वेळी करणं फार गरजेचं आहे. तर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन सर्वत्र केलं जातं. जे मोठी मंडळ आहेत त्यांचं किंवा घरात ज्यांच्या 10 दिवसाचा गणपती असतो तर त्यांनी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. पण यावेळेस गणपती विसर्जनाला अनंत चतुर्दशी आहे ही 2 दिवस आलेली आहे. 16 तारीख सोमवारी ती दुपारी 3:12 सुरू होते. मंगळवारी 17 सप्टेंबरला सकाळी 11:44 चतुर्दशी तिथी आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी ही मंगळवार 17 सप्टेंबर दिवशी आलेली आहे. मात्र पौर्णिमा त्याच दिवशी सुरू होते आहे. तर गणपती बाप्पांचे विसर्जन आपण कधी करायचं? तर चतुर्दशी तिथी 2 दिवस आल्यामुळं जी उगवती चतुर्दशी तिथी आहे ती आहे 17 तारखेला. आता 17 तारखेलाच 11:46 तर भद्रामध्ये आपण कोणतंही चांगलं काम करायचं नाही. मग आपण विसर्जन 16 तारखेला करायचं का 17 तारखेला करायचं? तर जे लोक 9 दिवसाचे गणपती विसर्जन करणार आहेत त्यांनी 16 तारखेला 3:12 दुपारी 3:12 गणपती बाप्पांचं विसर्जन करायला काही हरकत नाही. कारण त्यावेळेस चतुर्दशी तिथी ही सुरुवात होते. कधी? सोमवारी 16 तारखेला आणि 17 तारखेला सूर्योदयापासून सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 11:46 चतुर्दशी तिथी आहे. अशा सगळ्या वेळेमध्ये आपण गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करायचं, काय करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 11:46 चतुर्दशी तिथी संपते. त्यामुळं आपण 17 तारखेलाच 11:46 आतमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. कारण त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि सकाळी 11:46 नंतर म्हणजे सकाळी पौर्णिमा सुरू झाली की लगेचच 11:46 नंतर भद्रा ही वाईट वेळ सुरू होते. त्यामुळं आपण गणपती बाप्पांचं विसर्जन कधी करायचं याविषयीची मी शुभमुहूर्त तुम्हाला सांगणार आहे. तर भद्रा जी आहे ती रात्री 9:27 आहे. त्यामुळं आपण 11:46 रात्री 9:27 गणपती बाप्पांचं विसर्जन 17 तारखेला करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तर आपण गणपती बाप्पांचं विसर्जन कधी करायचं? तर सकाळी 11:46 आतमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 16 तारखेलासुद्धा दुपारी 3:12 गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तरीसुद्धा
चालेल. त्याचबरोबर यमगंट पाळणारे लोक आहेत किंवा राहुकाळ पाळणारे लोक, त्यासाठी मी यमगंट जे आहे ते सकाळी 10:12 हे यमगंट सुरू होतं आहे आणि 11:01 यमगंट आहे. राहुकाळ जो आहे तो दुपारी 3:19 राहुकाळ जो आहे तो दुपारी 3:19 ते 4:51 सायंकाळी 4:51 राहुकाळ आहे. त्याचा म्हणजे विसर्जनाशी काही संबंध येत नाही. त्यामुळं सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 11:46 गणपती बाप्पांचं विसर्जन करणं आपल्याला आवश्यक आहे. तर त्यातला पहिला सकाळचा जो शुभमुहूर्त आहे तो सकाळी 6:07 म्हणजे सूर्योदय सकाळी 6:07 होतो आहे. तर सूर्योदयापासून ते 10:11 म्हणजे 4 तास आहेत. सकाळी 10:11 शुभमुहूर्त आहेत. तर ह्या शुभमुहूर्तावर आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. सकाळी 6:07 ते 10:11 हा पहिला शुभमुहूर्त आहे. दुसरा शुभमुहूर्त आहे तो 11:01 ते 11:46 आपण दुसरा शुभमुहूर्त आहे. त्यावेळेत आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. 11:46 नंतर भाद्रा सुरू होतं आहे. त्यामुळं भाद्रामुळं आपण गणपती बाप्पांचं विसर्जन त्या वाईट काळात करायचं नाही. आता अभिजित मुहूर्त जो आहे तो 11:50 ते 12:39 आहे. म्हणजे अभिजित मुहूर्त सकाळी 11:50 ते 12:39 आहे. परंतु चतुर्दशी तिथीच 11:46 संपते. म्हणजे आपण अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं. तर ती जी तिथी आहे चतुर्दशी तिथी, अनंत चतुर्दशी तिथी जी आहे ती फक्त 11:46 आहे. त्यामुळं अभिजित मुहूर्त ह्यात लागू होत नाही. त्याचबरोबर 11:46 भद्रा जे सुरू होतं आहे ते रात्री 9:27 असल्यामुळे पहिले जे 2 शुभमुहूर्त सांगितले आहेत त्या शुभमुहूर्तावरच आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. म्हणजे भद्रा काळ हा यावेळेस 11:46 म्हणजे जशी पौर्णिमा 11:46 पौर्णिमा सुरू होते, 11:46 अनंत चतुर्दशी संपते आणि तिथूनच 11:46 भाद्रा सुरू होते. ती रात्री 9:27 आहे. म्हणजे दिवसभर जवळजवळ हे भाद्रा असल्यामुळं आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करता येत नाही. तर 11:46 आतमध्ये आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि गणपती बाप्पा विधिवत पद्धतीनं आपण विसर्जन करा. ज्यांना सकाळी 11:46 आतमध्ये विसर्जन करणं शक्य नाही त्यांनी आदल्या दिवशी सोमवारी 16 तारखेला 3:12 म्हणजे जे अनंत चतुर्दशी सुरू होते ती 3:12 ते रात्री दिवस मावळेपर्यंत म्हणजे तुम्ही कधीही गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकता. ज्यांना 17 तारखेला 11:46 आतमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करणं शक्य नाही त्यांनी 16 तारखेला केलं तरीसुद्धा चालेल. ज्यांचा 9 दिवसाचा गणपती आहे त्यांनी तर काय प्रश्नच नाही, त्यांनी दुपारी 3:12 गणपती बाप्पांचं विसर्जन सायंकाळपर्यंत आपण केलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे ह्यावेळेस अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा आणि भाद्रा हे सगळे एकत्र आल्यामुळे फार अडचण निर्माण झाली आहे. म्हणूनच 11:46 आतमध्ये गणपती बाप्पांचं आपण विसर्जन करायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, जर तुम्हाला ही शुभवेळ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम गंग गणपती नमः. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.